मुलांनो, या संख्यापट्ट्या आहेत. तर या संख्यापट्ट्याच्या सहाय्याने आपण काय करतो, क्रमानुसार वाचन करू शकतो. त्यानंतर टप्प्याने येणाऱ्या संख्या सांगू शकतो. चढता उतरता क्रम पण आपण सांगू शकतो. त्यानंतर मागची संख्या, पुढची संख्या, मधली संख्या यानुसार आपण काय करू शकतो, संख्याचं वाचन करू शकतो, हे की नाही. तर ईश्वरी इकडे बरं बाळा, ईश्वरी ह्या संख्या वाचून दाखव बरं मला, ह्या पट्टीतल्या. 2 3 4 5 6 7 8 9 9 नंतर 10 11 12. छान. म्हणजे आईने क्रमाने येणारे संख्या वाचल्या. यश तू इकडे आता. तू काय कर आता, या पट्टीतल्या 2च्या टप्प्याने येणाऱ्या संख्या वाचन कर. 2च्या टप्प्याने 2 4 6 8 10 12. हा, छान. तर यश इकडे या संख्या वाच बरं. ही कोणती संख्या आहे? 29 ही 30 ही 31. तर मला सांग, 30च्या अगोदरची संख्या कोणती आहे मग? 30च्या अगोदरची हा. 30च्या अगोदर किंवा 30च्या मागची संख्या 29. आणि 30च्या पुढची संख्या 31. छान. तू इकडे आता ही संख्या वाच बरं बाळा, या पट्टीवरच्या. 1 हां 2 3 4 5 6. यश तू इकडे आता. तू काय कर, हे जे संख्या वाचलेल्या आहेत त्याच्यातला उतरता क्रम सांग मला. उतरता क्रम म्हणजे सर्वात आधी मोठी संख्या सांग बरं. सगळ्यात आधी 1 नंबरची हा 6 मोठी, हा. 2 नंबरची 5, हां 4 नंबरची 3 नंबरची 4, 4. 4 नंबरची 3, हा 5 नंबरची 2, हा. 6 नंबरची 1. हा, छान. म्हणजे आपण काय करू शकतो, आपण त्याचा चढता उतरता क्रम पण करू शकतो, है की नाही. बरं, मधल्या आदल्या संख्या पण आपण वाचन करू शकतो, है की नाही. मी सांगन. यश ही संख्या सांग बरं कोणती आहे, सांग बरं. ही संख्या हा 14. 14. छान. पुढचं घे. 2 9 9 2 1 2 2 आपण एक गमतीशीर खेळ खेळूया. तर समोर वेगवेगळ्या रंगाच्या बिट्ट्या आहेत. पांढऱ्या रंगाच्या बिट्ट्या आपण एकक स्थान म्हणूया. लाल रंगाच्या दशक, पिवळ्या रंगाच्या शतक, निळ्या रंगाच्या हजार, आणि जे जांभळा कलर आहे त्या बिट्ट्या दशहजार म्हणूयात. तर आपण काय करायचं, आपल्या हातात मावतील उंजळीत तेवढ्या बिट्ट्या घ्यायच्यात आणि समोरच्या गोलामध्ये टाकायच्यात. गोलाच्या बाहेर जर बिट्टी गेली तर तो विद्यार्थी आऊट. आणि जर नाही बिट्टी गोलाच्या बाहेर गेली एखादी, तर त्या विद्यार्थ्याने त्या बिट्ट्या एक एक घेऊन त्या स्थानानुसार त्याची मांडणी करायची आहे आणि जी संख्या तयार होईल त्याचे वाचन करायचे आहे. यश घे बरं बाळा, बिट्ट्या घे वेगवेगळ्या प्रकारच्या. टाक समोरच्या गोलात. आणि आता लाव, त्याची स्थानानुसार मांडणी कर, रंगानुसार. 1 2 3 1 2
एक दोन आता जितक्या खाली जितके बिट्ट्या आल्यात ना तुझ्याकडून तर ते अंक लिही बरं तेवढे. पांढऱ्या रंगाच्या किती बिट्ट्या आहेत? तीन 3. मग 3 लिही खाली. लाल रंगाच्या दोन 2. पिवळ्या रंगाच्या तीन दोन 2. निळ्या रंगाच्या दोन पिवळ्या रंगाचे किती आहेत? दोन 2. निळ्या रंगाच्या 2. आता संख्या कोणती तयार झाली वाच बरं. आता 2 कोणत्या स्थानी आहेत तुझे बघ वर, त्याच्यानुसार वाचन कर. 2 मोठ्याने म्हण. दोन वरची वाच ना ते काय 2. वाच पटकन. दोन 2000 2000. पुढचं 2 कोणत्या स्थानी बघ पुढचे 2. दोन पिवळ्या रंगाचे बघ. दश नाही पिवळ्या रंगाचे. पिवळ्या रंगाचे कोणत्या स्थानी आहेत? शतक शतक. म्हणजे किती झाले? 2 शतक दोन शतक किती? 200. 2200. पुढचे 2 अंक जोडून वाचायचे असतात. मग किती झाले? 2 दशक किती? 2 दशक 23 झाली संख्या तयार. पण 2 दशक 20 होतात. म्हणजे संख्या कशी तयार झाली बघा. 2223. अशा प्रकारे आपण काय करायचंय संख्या. मुलांनो, आपण एक गमतीशीर खेळ खेळणार आहोत. समोरच्या गोलामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या बिट्ट्या ठेवलेल्या आहेत. तुमच्याकडे मी संख्या कार्ड दिलेले आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्याकडे जे संख्या कार्ड आहे ते शेजाऱ्यांना दाखवायचं नाही. आणि मी विचारलो कोणता अंक कोणाकडे आहे तेवढं सांगायचं आणि त्यानुसार बिट्ट्या मोजायच्या आहे. 1 अंक कोणाकडे आहे? मोज मग. 2. मोज तेवढे मग. 3 कोणाकडे आहे बरं? मोज मग 3. 4 कोणाकडे बरं? 4. ते 4. मोज मग. दे ठेवून तिकडं. 4. 5 कोणाकडे आहे बरं? 5. बघा बरं. बघ ना 5 कोणाकडे आहेत? तुझ्याकडेच आहे का? मोज मग 5. 5. छान. 6 कोणाकडे बरं? 6. बघा बरं. मोज मग. 1 2 3 4 5 6. ठेवून द्या. 6. 7 कोणाकडे? 7. माझ्याकडे मग मोज आता 7. 1 2 3 4 5 7. नीट मोज. 1 2 3 4 5 5 नंतर 7. 5 नंतर कोणता अंक असतो? हे बघ ना एकदा. 5 नंतर कोणता अंक असतो ईश्वरी? चुकीलं. नीट मोज. 1 2 3 4 5 6. 6. आणि ते आपला अंक कोणता आहे? 7. 7. मग आणखीन किती घ्यायचे? किती? आता किती झाले? 7. 8 कोणाकडे बरं? 8 कोणाकडे दिसतेत का? 8 माझ्याकडे मॅडम. मोज मग 8. ईश्वरी तुझे 1 2 इकडे ठेव. आता ते मोजलेले बिट्ट्या इकडे ठेवा, मग कमी पडायला नको. मध्ये ठेवून द्या मोजलेल्या बिट्ट्या. आणि आता
हां 9 कोणाकडे आहे बरं 9? यश तुझ्या काही बिट्ट्या आतमध्ये ठेव म्हणजे कमी पडते परत मोजायला आपल्याला. हां 9 कोणाकडे बघा 9. हां मोज बरं मग 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. हां नीट मोजून घ्या 9 आहेत का. एक एक खाली ठेव मोज. 1 2 3 4 5 6 7 8. हां मग किती कमी पडल्या. हां मग घे. हे झाल्या 9. हां नाही 10 कोणाकडे अंक आहे बघा बरं 10. मॅडम मग 10 मोज बरं तू. 10 आहेत का बघ शिल्लक. 2 3 4 5 6 7 8 9 10. छान. अशा प्रकारे आपण 1 ते 10 संख्या या मोजलेल्या आहे या बिट्ट्यांच्या साह्याने. धन्यवाद.